नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. फायनली अभिला अगदी साक्ष देण्यासाठी तयार करण्यामध्ये अनघाला यश येणार आहे. त्याचबरोबर अरुंधतीवरती कोर्टामध्ये घाणेरडे आरोप करणाऱ्या देशमानेला अरुंधती चोख उत्तर देऊन त्याची बोलती बंद करणार आहे. त्याचबरोबर सुलेखाताईंनीही देशमानेवरती ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. तेव्हा आण्या आणि संजनाची तोंड पाहण्यासारखी झालेली आहेत. पण कुठेतरी अनिरुद्धला वाईट वाटत असतं की अरुंधतीवरती खूप गलिच्छ आरोप केले जात आहेत, खूप घाणेरडे आरोप केले जात आहेत. कारण माझ्या 26 वर्षाच्या संसारामध्ये अरुंधतीची काहीही चूक नाही. तिने माझ्या मुलांना सांभाळलेलं आहे, माझ्या आईवडिलांना सांभाळलेलं आहे. पण आज त्याच अरुंधतीवरती असे आरोप केले जात आहेत की तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांपासून नवऱ्याला वेगळं करण्यासाठी हे सगळं केलेलं आहे. त्यामुळं इकडे अनिरुद्धलाही खूप वाईट वाटत असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळणार आहे की कांचनचं एक नवीन रूप. तर आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. इकडे आता घरी सगळेजण असतात. तेव्हा आप्पा कांचनला म्हणतात की कांचन चल कोर्टात जायचं आहे, तू येणार आहेस ना कोर्टात? नाही, तुझा दिवटा काय गुण उधळतोय कोर्टात ते बघायला नको का? तुला यायचं आहे ना? असं आप्पा कांचनला म्हणू लागतात. तेव्हा कांचन म्हणते हो हो यायचं आहे मला. आणि मग आप्पा कांचनला घेऊन आता कोर्टात जायला निघतात. इकडे ईशा मात्र चिडचिड करत असते. ही आजी आता इथे राहणार आहे म्हणजे आजी आणि आप्पा परत का आले? त्यांनी इथे का आलेले आहेत? त्यांच्यामुळे त्रास होतो ना, आता ते माझ्यावर वॉच ठेवत राहणार आहेत. इथे संजना म्हणते ही तुझी मुलगी, हिला ना स्वतःशिवाय दुसऱ्याचं काहीही पडलेलं नसतं. फक्त तिला स्वतःचंच तेवढं पडलेलं आहे, दुसरं कोणाबद्दल तिला काहीच वाटत नाही. हे संजना तिच्याबद्दल बोलत असते. त्याचबरोबर संजना ईशाला म्हणत असते बस कर तुझी नाटकं. आणि त्याचबरोबर इकडे अभि पण म्हणत असतो की काय होणार आहे या केसचं? बाबा आपल्याला म्हणजे जेलमध्ये जावं लागणार ना या सगळ्यामुळं. कारण माझा जो लॉयर मित्र आहे तो मला सांगत होता यामध्ये सगळ्यात मोठी शिक्षा होऊ शकते ती म्हणजे जेल. कारण ज्यांनी हा गुन्हा केलेला आहे त्याला जेलमध्ये जावं लागणार. हे सगळं अभि बोलत असतो. आणि त्याचवेळी संजना आणि अनिरुद्ध यांनाही खूप मोठा धक्का बसतो. अनिरुद्ध म्हणतो की अभि शांत हो. तेव्हा संजना म्हणते काय चाललं हे सगळं? तेव्हा अभि म्हणतो की हे बघा मी काही केलेलं नाही आहे, हा सगळा प्लॅन हे सगळं करणं हे तुमच्या दोघांचं होतं. त्यामुळं आम्ही कोणी जेलमध्ये जाणार नाही, जेलमध्ये तुम्हाला जावं लागणार आहे असं अभि सांगत असतो. तेव्हा संजना म्हणते हे मात्र भारी आहे, जेव्हा मलाई खायची असते तेव्हा तुम्ही ओरबडून खाणार आणि काय झालंय म्हटलं शिक्षा भोगायला मात्र आम्ही जायचं आहे. संजनाला राग आलेला असतो. अनिरुद्ध म्हणतो संजना बस कर, किती चाललंय तुझे हे सगळं? असं म्हणत अनिरुद्ध संजनाला शांत करत असतो. पण संजना पण ऐकून घ्यायला तयार नसते. आणि त्याचबरोबर इकडे अभि आणि ईशा पण ऐकून घ्यायला तयार नसतात. संजना म्हणते अनिरुद्ध आपल्याला जायचं, देशमाने वाट बघत असतील, चल लवकर तू, आपल्याला उशीर होतोय. असं म्हणत संजना अनिरुद्धला आता लगेच घेऊन जात आहे. म्हणत आहे की आत्ताच्या आत्ता चल. संजनाचं हे नाटकी वागणं अनिरुद्धला मात्र चांगलंच माहिती असतं. संजना कोणत्या थराला जाऊन कशा पद्धतीने वागू शकते याबद्दल अनिरुद्धला चांगली कल्पना असते. त्यानंतर अनिरुद्ध संजनाला म्हणतो की चल. अनिरुद्धलाही खरं तर राग आलेला असतो, संजनाचाही राग आलेला असतो आणि त्याला अभिचाही राग आलेला असतो. म्हणजे सगळं काय करायचं आहे ते करायचं आणि नंतर शिक्षा भोगायची झाली की त्याला भोगावी लागणार आहे हे त्याचं म्हणणं असतं. परंतु अनिरुद्ध मात्र म्हणत असतो की काहीही झालं तरी हे सगळेजण शेवटी एकत्र येणार आहेत आणि मला एकट्याला शिक्षा भोगायला पाठवणार आहेत. संजनाने तर स्पष्टपणे अनिरुद्धला सांगितलेलं आहे की मी काही केलेलं नाही, माझा काही दोष नाही. परंतु इकडे अनिरुद्ध म्हणत असतो की संजना हा प्लॅन तुझाच आहे. पण अनिरुद्धलाही माहिती आहे की प्रत्यक्ष प्लॅन करताना संजना त्याच्यामध्ये कुठंच नव्हती. ती बिल्डरला भेटायला येत होती, त्याचबरोबर बाकीचे डील करत होती, पण आप्पांच्या सह्या घेताना संजना मात्र तिथे नव्हती. अनिरुद्ध वारंवार संजनाला एक प्रश्न विचारत आहे की मला सांग, आत्ताच्या आत्ता मला सांग की तू नक्की काय केलेलं आहे. पण संजना म्हणत असते की मी काहीच केलेलं नाही. अनिरुद्धला मात्र इकडे डाऊट येत असतो की संजनाने नक्कीच काहीतरी केलेलं आहे. म्हणून इकडे अरुंधतीला राग आलेला आहे आणि अरुंधती एवढी स्पष्टपणे बोललेली होती. आता नक्की संजनाने काय केलं हे कोर्टात गेल्यावर अनिरुद्धला कळणारच आहे. कारण अरुंधती काही गप्प बसणारातली नाही, ती नक्कीच कोर्टामध्ये सर्वांच्या समोर हे सगळं सत्य आणणार आहे. तर आता कोर्टात सगळेजण आलेले असतात. कांचन आप्पा बसलेले असतात. तेवढ्यात नितीन आणि यश तिथे येतात. कांचन म्हणते की बरं झालं यश तू आलास, अरे मला खूप टेन्शन आलेलं. यश म्हणतो की त्यासाठी आलेलो आहे ना मी, म्हणून तर आलो ना. त्यावेळेस कांचन म्हणते की अरे तुला सांगायचंच राहिलं यश, म्हणजे मला कळतच नाही आहे की मी नक्की कोणत्या मार्गाने काय करू, कसा विचार करू.
मला कळतच नाही आहे रे. तेव्हा यश म्हणतो की अगं आजी, मला माहिती आहे तू आज पहिल्यांदा कोर्टात आलीस की नाही, त्याच्यामुळे हे सगळं असं होत आहे. काळजी नको करू, सगळं व्यवस्थित होणार आहे, असं यश कांचनला सांगत असतो. परंतु कांचन मात्र म्हणत असते की मला कळत नाही आहे, मला भीती वाटते. आणि त्यानंतर ती म्हणते की मला सांग, हे किती दिवस चालणार आहे. तेव्हा यश म्हणतो नाही माहिती. नितीन पण म्हणतो की काही सांगू शकत नाही की हे नक्की किती दिवस चालणार आहे, कारण हे जोपर्यंत आपल्याकडे स्टे ऑर्डर आहे तोपर्यंत ते आपलं घर पाडू शकणार नाहीत, आणि त्याचबरोबर तोपर्यंत आपण ही केस जिंकणार हे नक्की आहे. त्यानंतर यशला कांचन विचारू लागते, यश मला सांग ना, की मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, की नंतर जर आपण ही केस जिंकलो तर अनिरुद्धला काय शिक्षा असणार आहे, असं कांचन यशला विचारत असते. त्यावेळेस यश म्हणतो की माझे काही ओळखीतले मित्र आहेत ना, ते सांगत होते की त्यांना जेलमध्ये जावं लागू शकतं. आता कांचनला मात्र टेन्शन येतं. कांचनला असं वाटत असतं, म्हणजे आता माझ्या अनिरुद्धला जेलमध्ये जावं लागणार. कांचनला ही गोष्ट काही सहन होत नाही. आप्पा मात्र कांचनकडे पाहतच राहतात. आप्पा म्हणत असतात की काय करायचं ह्या कांचनचं. आप्पांना कळत नसतं की कांचन नक्की कोणाच्या बाजूने आहे. हा प्रश्न आप्पांना पडलेला असतो. आप्पा म्हणत असतात की तुझ्या डोक्यात नक्की काय आहे ते सांग बरं मला, असं कांचनलाच म्हणत असतात. तेव्हा कांचन म्हणते की देवा परमेश्वरा, अनिरुद्धला तेवढी जेल होऊ नये. तेव्हा कांचन म्हणते की मला एक कळत नाही आहे की अनिरुद्धला जर जेल झाली तर कसं होणार. कांचनचं एकच म्हणणं असतं की अनिरुद्धला जेलमध्ये जावं लागायला नको. काही झालं तरी अनिरुद्ध हा आपला आहे ना, आणि अनिरुद्धने का जेलमध्ये जायचं, कारण त्याचाही तेवढाच अधिकार आहे. मग दुसरं काही नाही आहे का, दुसरी काही शिक्षा नाही आहे का, असं कांचन म्हणत असते. तेव्हा यश म्हणत असतो की अगाजी, तुला माहिती आहे ना, असं दुसरे काही असू शकत नाही आहे. कोर्ट ठरवतं ना कोणाला काय शिक्षा द्यायची आहे ते, आणि कोर्टाच्या समोर जे येतं तेच आपल्याला सगळ्यांना मान्य करावं लागतं ना, त्यामुळे आपण कोणीच काही करू शकत नाही. हे सगळं कांचनला यश सांगत असतो. यशचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी बाबांना आणि संजनाला शिक्षा होणार आहे. इकडे कांचन मात्र आप्पांना म्हणत असते की अहो आपला अनिरुद्ध आहे, आणि तो माहिती आहे ना कसा आहे. ती संजना त्याच्या आयुष्यात आली आहे ना तेव्हापासून तो तसा झालेला आहे, नाहीतर त्याच्या मनात कधीही वाईट नव्हतं. तो आपल्याशी कधी चुकीचं वागलाय का, असं कांचन सांगत असते. तेव्हा आप्पा म्हणतात की कांचन जरा तू शांत हो. आता इकडे तर कांचनने कहर केलेला असतो, तो म्हणजे तिने चक्क देवाला हात जोडत असते आणि म्हणत असते की देवा, खरंच माझ्या अनिरुद्धला अशी काही शिक्षा होऊ देऊ नकोस, असं देवाला सांगत असते. आणि त्याचबरोबर म्हणत असते की थोडक्यात थोडकी शिक्षा होऊ दे, असं तिचं म्हणणं असतं. त्याचबरोबर आप्पा म्हणतात की कांचन तुझं काय चाललंय, तुला समृद्धी वाचवायचं आहे का नाही. कांचन म्हणते मला समृद्धी वाचवायचं आहे, पण मला अनिरुद्धला पण मोठी शिक्षा व्हायला नको असं वाटतंय. असं म्हणत कांचनने देवालाच हात जोडलेले आहेत, देवाकडे साकडं घातलेलं आहे. शेवटी आप्पा जे म्हणत होते अनिरुद्धसाठी कांचन नक्कीच देवाला नवस करणार आहे, म्हणजे नक्की कोणासाठी नवस करते हे आप्पांनी जो प्रश्न केलेला होता तो त्याचं उत्तर आता आप्पांना मिळत असतं, आणि आप्पा तसं कांचनला बोलून दाखवतात. कांचन म्हणते नाही हो, मी तसं कुठं म्हटलंय, असं म्हणत आप्पांची समजूत घालू लागते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अभि त्याच्या मित्राशी फोनवर बोलत असतो. अरे माझं लायसन परत मिळालेलं आहे, म्हणजे मी आता ट्राय करतो जॉबसाठी, आउट ऑफ इंडिया असेल तरीही चालेल, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, असं यश इकडे अभि सांगत असतो. आणि त्याचं हे बोलणं अनघा मात्र ऐकते, आणि अनघा म्हणत असते की आत्ता मला कळलेलं आहे की ह्याच्या डोक्यात काय चालू आहे. अनघा लगेचच इकडे म्हणू लागते पळून जायचं वगैरे तर विचार नाही आहे ना काय तुझं. तेव्हा मात्र अभि म्हणतो की मी काय पळपूट आहे का पळून जायला, मी कशाला पळून जाऊ, असं अभि म्हणत असतो. तेव्हा मात्र लगेचच अनघा म्हणते नाही, मला वाटलं ना म्हणून मी तुला विचारलेलं आहे की तुझा काय पळून जायचं वगैरे तर विचार नाही आहे ना. शेवटी बघ तुझ्या डोक्यात काही कधी येईल काय सांगता येत नाही ना, म्हणून म्हटलेलं आहे की तुझा पळून जायचा तर काही विचार नाही ना, ते सांग. तेव्हा अभि म्हणतो की मी कशासाठी पळून जाऊ, असं अभि म्हणत असतो. तेव्हा अनघा म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, आजकाल तुझं काय भरोसा राहिलेला नाही रे, तू काही करू शकतो, कुठेही जाऊ शकतो, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता जे काही केलेलं आहे त्याचा त्रास तर भोगावा लागणारच आहे, असं बोललं जात असतं. आणि त्याचवेळी अनघा म्हणत असते की मला एक तुला विचारायचं आहे, तुला माहिती आहे का नक्की काय होणार आहे ते. तेव्हा अभि म्हणतो की तू असं काय बोलतेस, मला नक्की कळेल का काय म्हणायचं आहे तुला ते. तेव्हा अभिला ती म्हणत असते की मला असं वाटतंय की काही झालं तरी तू याच्यामध्ये पूर्णपणे अडकणार आहेस. अभि म्हणतो की मी कुठं काय केलेलं आहे, प्लॅन तर त्यांचा होता ना, मग त्यांनीच काय ते केलेलं आहे, मी कुठं काय केलेलं आहे, हे सगळं अभि तिला म्हणत असतो.
पण अनघा मात्र म्हणत असते, प्लॅन जरी त्यांचा असला तरी तुलाही माहिती आहे ना काय केलेलं होतं ते, मग कशावरनं हे ओळखायचं सांग बरं मला, असं अनघा त्याला म्हणत असते. कारण तू प्रत्यक्षात आप्पांच्या सह्या घेताना तिथं होतास. ही गोष्ट विसरून चालणार आहे का अभि? तुला माहिती आहे ना कोर्टामध्ये काय होतं ते. माझ्या मते तर जेल होऊ शकते, हे तर चांगलंच माहिती आहे तुला. तेव्हा अभि म्हणतो की काय बोलतेस तू हे? अनघा म्हणते, बघ तुझ्याकडे एक मार्ग आहे, अजूनही त्या मार्गाचा तू विचार करू शकतो. तेव्हा अभि म्हणतो की कोणता मार्ग? तेव्हा ती म्हणते की तू कोर्टामध्ये साक्ष द्यायची, म्हणजे तू हे सगळं पाहिलेलं आहे, हे केलेलं आहे, हे जर तू माफीचा साक्षीदार झाला तर कोर्ट तुला काहीच करणार नाही. अभि म्हणतो काय बोलतेस तू? अनघा म्हणते, तुला माहिती आहे का तुला किती शिक्षा होऊ शकते? तेव्हा अभि म्हणतो, म्हणजे किती होऊ शकते? अनघा म्हणते की तुला 7 वर्षाची जेल होऊ शकते. विचार कर, जर तू 7 वर्ष जेलमध्ये गेलास तर तोपर्यंत जानकी केवढी झालेली असेल. आणि जानकीच्या बाबतीत तू विचार कर, जानकीला मी काय सांगू? तिचा बाबा गुन्हेगार आहे म्हणून. तुझ्या लक्षात येते का? लक्षात येते का तुझ्या नक्की काय आहे ते? तेव्हा अभि म्हणतो की काय म्हणतेस तू खरंच? तेव्हा अनघा म्हणू लागते की हो, मी जे खरं आहे ना तेच सांगत आहे. तेव्हा अभि तिला म्हणत असतो, पण मला एक सांग ना, खरंच असं होऊ शकतं? तेव्हा जानकी इकडे अनघा म्हणू लागते की हो, होऊ शकतं, कारण सुलेखाताईंचं रेकॉर्ड आहे. सुलेखाताईंनी आजपर्यंत एकही केस हरलेली नाही, त्याच्यामुळं काहीही होऊ शकतं. कारण नक्कीच तुला आणि बाबांना जेल होणार, कारण तुम्ही दोघांनी हे केलेलं आहे. अभि म्हणत असतो, मी तर कुठं काय केलेलं आहे? अनघा म्हणते की तुला माहिती आहे का, चुकीचं वागणाऱ्या माणसाला प्रवृत्त करणाऱ्याला पण शिक्षा मिळते. कायदा माहिती आहे ना कसा आहे? मग ते जेव्हा वागत होते तेव्हा तू त्यांना थांबवलं होतंस का? तेव्हा अभि म्हणतो की नाही. अनघा म्हणते, मग शिक्षा तर होणारच आहे, तुला शिक्षा होणारच आहे, याबद्दल काही शंकाच नाही. कारण ते जेव्हा चुकीचे वागत होते तेव्हा तू त्यांना थांबवलेलं नाही, उलट तू त्यांना प्रवृत्त केलेलं आहेस. त्यामुळं तुझ्या शिक्षेमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही, तुला शिक्षा होणार आहे. आणि सुलेखाताईंचं रेकॉर्ड आहे, आजपर्यंत त्यांनी एकही केस हरलेल्या नाहीत. त्यामुळं तुला आता काळजी करूनच राहावं लागणार आहे. जर सुलेखाताई केस जिंकल्या तर तुझं काही अवघड आहे, म्हणजे तुझं काही सोपं नाही. पण मला ना जानकीला तिचा बाबा डॉक्टर म्हणून हवा आहे, गुन्हेगार म्हणून नाही. काही झालं तरी मी जानकीला काय सांगू? आणि विचार कर, जानकी जेव्हा शाळेत जाईल तेव्हा तिच्या शाळेमध्ये तिच्या बाकीच्या मित्रांचे पॅरेंट तिच्याशी बोलू देतील का? म्हणजे विचार कर, शाळेत तिची सिच्युएशन काय असेल. तिचा बाबा गुन्हेगार आहे आणि तो जेलमध्ये आहे. आणि जानकीला तुला जेलमध्ये भेटायला घेऊन यायचे आणि काय सांगायचे, बघ तुझा बाबा गुन्हेगार आहे हे सांगायचे मी, असं अनघा बोलत असते. आणि त्याचबरोबर अभि मात्र घाबरलेला असतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कोर्टामध्ये आता सुनावणी सुरू झालेली असते. दोन्ही पक्षाचे वकील आलेले असतात आणि सुनावणीसाठी सर्वजण तिथं जमलेले असतात. त्याचवेळी आता खूप मोठा धमाका होणार असतो आणि मग कोर्टामध्ये अरुंधतीला बोलवलं जातं. आता अरुंधतीची उलट तपासणी होणार असते. अरुंधतीला बोलवलं जातं आणि अरुंधती आता जे काय आहे ते खरं सांगणार हे बोलून तिथं आलेली असते आणि अरुंधती बोलत असते. त्याचबरोबर इकडे संजनाला मात्र माहिती असतं की आज अरुंधतीची वाभाडे निघणार आहे, तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले जाणार आहे. तोच मुद्दा तिने पकडलेला आहे आणि तोच मुद्दा इकडे देशमानेला सांगितलेला आहे. त्यामुळं अरुंधतीची तर वाट लागणार आहे असं तिला वाटत असतं. आणि त्याचबरोबर इकडे ती म्हणालेली असते त्याच पद्धतीने सर्व गोष्टी होत असतात आणि अरुंधतीची वाट तर लागणार आहे याची तिला खूपच भीती तिला खूपच आनंद होत असतो. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की काहीही झालं तरी आता मात्र अरुंधती काय बोलणार हा प्रश्न मात्र सगळ्यांना पडलेला असतो. अरुंधती बोलायला उभी होते आणि तिला पहिला प्रश्न विचारला जातो की तुमचं नक्की नाव काय आहे? तुम्हाला अरुंधती देशमुख म्हणायचं की अरुंधती केळकर? तेव्हा देशमानेला मुद्दामूच अरुंधती ओरडून सांगते की माझं नाव अरुंधती आशुतोष केळकर आहे. नाही, तुमच्या लक्षात येत नसेल तर पूर्ण नाव मी सांगितलेलं आहे. माझं नाव अरुंधती आशुतोष केळकर आहे आणि मला तुम्ही त्याच नावाने बोलवायचं, असं स्पष्टपणे अरुंधतीने सांगितलेलं असतं. आणि त्या देशमानेला तिथंच पहिल्याच प्रश्नाला बंद केलेलं असतं, त्याची बोलती बंद केलेली असते. तेव्हा मात्र आणि इकडे संजना त्याचबरोबर कोर्टात सर्वजण पाहत आहेत. तेव्हा इकडे अनिरुद्धबद्दल प्रश्न विचारला जातो. अनिरुद्धबद्दल विचारलं जातं. पहिला प्रश्न अरुंधतीला विचारला जातो तो म्हणजे की तुमचा अनिरुद्ध देशमुख यांच्याशी किती वर्ष संसार होता? तेव्हा अरुंधती सांगते की गेली 26 वर्ष मी अनिरुद्ध देशमुख यांच्याशी संसार केलेला आहे.
हे ऐकल्यानंतर मात्र इकडे लगेचच देशमाने पुढचा प्रश्न विचारण्यासाठी सज्ज झालेला असतो. तो म्हणजे की मला सांगा, गेली 26 वर्ष तुम्ही संसार केला, म्हणजे बरीच वर्ष संसार केला ना, मग मला एक कळत नाही आहे की तुम्ही हा संसार कशासाठी मोडलात. तेव्हा अरुंधती सांगते की यांचं आणि संजनाचं जे अफेअर आहे त्याबद्दल मला कळलं आणि त्यानंतरच मग आम्ही हा निर्णय घेतला. हे सगळं घडल्यानंतर ती म्हणते की आम्ही रीतसर डिवोर्स घेतला. हे ऐकल्यानंतर तिथे देशमाने म्हणतो की पण तुम्ही रीतसर डिवोर्स घेतला, पण तेव्हा तुमची मुलं मोठी झालेली होती, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या, मग असं काय घडलं की तुम्हाला हे सगळं करावं लागलं. असं बोललं जात असतं. देशमाने उलटसुलट प्रश्न विचारतो तेव्हा सुलेखा मॅम उठतात आणि सुलेखा मॅम म्हणतात की जसं आहे ऑब्जेक्शन मी लॉर्ड, कारण हा प्रश्न अरुंधतीच्या पर्सनल आयुष्याशी आहे आणि पहिला प्रश्न म्हणजे की अरुंधती देशमुख यांचा या केसशी काहीही संबंध नाही, म्हणजे अरुंधती केळकर यांचा या केसशी काही संबंध नाही. माझे वकील मित्र त्यांना मुद्दामहून अशा पद्धतीचे प्रश्न विचारून तिथे त्रास देत आहेत, त्यांच्या पर्सनल आयुष्याबद्दल विचारलं जात आहे. तेव्हा मात्र इकडे जज साहेबांना तिकडे देशमाने ते एक्सप्लेन करतो आणि म्हणतो की याचा संबंध आहे. आणि मग देशमाने हे प्रश्न त्याचे चालूच ठेवतो. त्याचं उलटसुलट बोलणं वागणं हे कोर्टामध्ये चालूच असतं. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की देशमाने पुन्हा पुढचा प्रश्न विचारतो, पण मला एक कळत नाही आहे की संजनाशी लग्न केलं म्हणजे अनिरुद्ध देशमुख यांनी संजनाला फसवलं नाही, कारण त्यांनी तिला दिलेला जो शब्द होता तो पाळला, म्हणजे ते फसवणूक करणारे नाहीत हे सिद्ध झालं. पण अरुंधती मात्र गप्प बसणारी नसते. अरुंधती म्हणते की तुम्ही उलट विचार करा ना, गेली 26 वर्ष मी त्यांच्याबरोबर संसार केला, पण त्यांनी मला फसवलेलंच आहे. हे सगळं अरुंधती तिथं बोलत असते आणि अरुंधती त्या देशमानेच्या प्रत्येक प्रश्नाला खोडून काढत असते. त्यानंतर इकडे अरुंधतीला पुढचा प्रश्न विचारला जातो, मग मला एक कळत नाही आहे की तुम्ही नक्की कधी लग्न केलं, म्हणजे तुम्हाला असं का वाटलं की तुम्हाला लग्न केलं पाहिजे. हा प्रश्न जेव्हा अरुंधतीला विचारला जातो तेव्हा अरुंधती म्हणते की मी आणि आशुतोष केळकर यांनी एकत्र दोघांच्या विचाराने लग्न केलेलं आहे. त्यावेळेस मात्र देशमाने म्हणतो की अरुंधती देशमुख यांनी हे सगळं ठरवून केलेलं आहे. त्यांना पैसा हवा होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी अनिरुद्ध देशमुख यांच्याकडची नोकरी गेल्यावर, त्यांच्याकडचा पैसा संपल्यावर, मुलं मोठी झाल्यावर मग त्यांना सोडून गेलेले आहेत. पण खरं तर कठीण काळामध्ये संजना यांनी अनिरुद्धची मदत केलेली आहे. हे सगळं बोललं जात असतं. त्याचबरोबर इकडे कोर्टाच्या समोर प्रत्येक मुद्दा मांडला जात असतो, कोर्टाच्या समोर सगळ्या गोष्टी बोलल्या जात असतात. परंतु हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र कोर्टात आणि अरुंधतीवर आता शिंतोडे उडवले जात आहेत. ही गोष्ट कांचन आप्पा या सगळ्यांच्या लक्षात आलेली असते. त्याहीपेक्षा अरुंधतीलाही खूप इकडे कांचनलाही खूपच वाईट वाटत असतं. कांचनलाही वाटत असतं की हे सगळं काय आहे, कारण असं काहीही घडलेलं नव्हतं, तरीही हे सगळं बोललं जात आहे. कांचनला पण माहिती आहे की अरुंधतीने कधीच आम्हाला अनिरुद्धपासून तोडण्याचा प्रयत्न केलेला नाही. अरुंधतीने प्रत्येक जबाबदारी ही तिनं तिची पेललेली आहे, घर सांभाळलेलं आहे, मुलं सांभाळलेली आहे आणि त्याचबरोबर आमच्या सगळ्यांचंही केलेलं आहे. पण अरुंधतीवरती हे सगळे वाभाडे निघत आहेत, या गोष्टीचं कांचनलाही वाईट वाटत असतं. आणि त्याचबरोबर संजनाला मात्र आनंद होत असतो, तर अनिरुद्धलाही वाईट वाटत असतं, कारण अनिरुद्धचं मन म्हणत असतं की अरुंधती अशी चुकीची कधीच वागलेली नाही. तिने माझ्या आईवडिलांपासून मला ना तोडलं, त्याचबरोबर माझ्या मुलांपासून तोडलेलं आहे. ती तिचा संसार करत होती, पण मी तिला फसवलेलं आहे हे अनिरुद्धलाही माहिती आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता देशमाने अरुंधतीला पुढचा प्रश्न विचारतो की तुम्ही हे सगळं प्रॉपर्टीसाठी केलेलं आहे. मला एक सांगा की एवढं जर तुम्ही निर्मळ आहात, तुमच्या मनात कोणता हेतू नाही, तर तुमच्या सासूबाई म्हणजे सुलेखा केळकर यांनी आशुतोष केळकर यांच्या निधनानंतर तुम्हाला घरातून का हकलून दिलं, हा प्रश्न अरुंधतीला विचारला जातो. अरुंधतीला जेव्हा हा प्रश्न विचारला जातो तेव्हा सुलेखाताई आणि अरुंधती दोघीही घाबरलेले असतात. पण अरुंधती मात्र आता चोख उत्तर देऊन त्यांना तोंडावर पाडणार असते, त्या देशमानेची वाट लावणार असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.